न्यूज टुडेमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका चांगल्याच रंगात येत आहेत। निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी देखील सुरू झाली आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून महेश नाना वायले हे आज शिवसेना उबाठा गटातर्फे निवडणूक लढवित आहेत। नमस्कार महेश नाना वायले साहेब, बरं काय सांगाल, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहेत, तुम्ही आता प्रभागात फिरत आहात, तुम्हाला तुमचा प्रभाग हा पाहिजे तेवढा आणि पाहिजे तसा विकसित झाला आहे असं तुम्हाला वाटतं का? बिलकुल नाही। गेले जवळजवळ 10 वर्षे झाले निवडणूक नाही आहे, कोणी प्रभागामध्ये कोणताही नगरसेवक नाही, सर्व प्रशासक प्रभाग। त्यामुळे आणखीनच प्रभागाची दुरावस्था झालेली आहे। प्रशासनाचं कोणत्याही या प्रभागामध्ये लक्ष नाही आहे। असं आता पॅनल सिस्टीममुळे अजून प्रभाग हा वाढलेला आहे। या प्रभागामध्ये जास्त सर्वत्र फिरताना बघतोय, सर्वकडं सांडपाण्याचं ड्रेनेजचं सर्वांचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। सर्वीकडे गटारे तुंबत आहेत, ड्रेनेज ओपन झालेले आहेत, नळात पाण्याचा प्रश्न हवं तसं कोणी प्रशासन अजूनपर्यंत त्यांनी त्याबद्दल कोणताही निर्णय आणि कोणतीही ठोस पावलं उचललेली नाही। बरं, तुमची एक सामाजिक व राजकीय वाटचाल कशी राहिली आहे? सामाजिक वाटचालीमध्ये मी विद्यार्थी सेनेपासून शिवसेनेत काम करतो आहे, तर आता मला शिवसेनेने माझ्यावरती विश्वास दाखवून मला प्रभागामध्ये एक उमेदवारी दिलेली आहे मला। बरं, इथल्या मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतंय? मी इथला स्थानिक भूमिपुत्र पण आहे आणि या प्रभागात मी लहानाचा मोठा झालेलो आहे आणि त्यामुळे या प्रभागातल्या सर्व समस्या आणि सर्व ज्या गोष्टी आहेत त्या मला कराव्याशा वाटत आहेत आणि त्याचा उपयोग या समाजाला योग्यरित्या होईल। तुमचं पुढचं विजन काय आहे? आपला प्रभाग सुसज्ज करण्याच्या योजना कुठल्या योजना तुम्ही आणू शकता? पहिली योजना असेल प्रभागामध्ये स्वच्छता, सांडपाणी आणि सांडपाणी घनकचरा याचं व्यवस्थित निर्मूलन। त्यानंतर असेल प्रभागामध्ये जे काही आत्ताच्या लोकांनी जी कामं केलेली आहेत आणि ती कामं जी तुटफुटीच्या ह्याच्यात झालेली आहेत, त्यांचं दुरावस्था झाली आहेत, ते पहिले सुधारून प्रभाग स्वच्छ आणि सुंदर करणार। बरं, आता इथल्या प्रभागातल्या बऱ्याचशा समस्या तर आहेतच, पण त्याच्याबरोबर आपण पाय गटार वाटा हे तर आहेच, पण आपला प्रभाग अधिक विकसित करण्याच्या दृष्टीने आता सध्याचं पर्व हे विकासाचं आहे, तर त्या दृष्टीने कुठल्या पद्धतीने कुठल्या योजना आपण आणू शकतो? जसे हॉस्पिटल्स वगैरे, हॉस्पिटल्स म्हणा, शाळा म्हणा, याच्यासाठी ना ज्या जागा लागत आहेत त्या जागा ऑलरेडी प्रशासनाने विकून खाल्लेल्या आहेत, तरी पण उरलेल्या जागेत ज्या आहेत त्यांच्याशी संघर्ष करून ज्या प्रभागामध्ये एक सुशिक्षित शाळा, सुंदर अशी शाळा आणि एक चांगलं हॉस्पिटल करण्याची माझी मनापासून इच्छा आहे। बरं, आता 15 जानेवारी रोजी मतदान आहे, तुम्ही मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? मतदारांना एवढंच आवाहन करेन का तुम्ही जनशक्तीच्या विरोधात ही जनशक्ती उभी आहे, तुम्ही जनशक्तीला मतदान करा आणि आम्हाला निवडून द्या। पैसेवाले येतील जातील, पैसे वाटतील, मतं विकत घेतील, पण नंतर ते तुम्हाला कामाला येणार नाही, ते आमच्यासारखे सामान्य नागरिकच तुम्हाला कामाला येणार आहे। महेश नाना वायले, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, तरी मला तुमच्या बहुमूल्य मतांनी विजयी करा। माझी निशाणी आहे मशाल।